ह्या ज्या पाचही ड्रेचिंगचं शेड्यूल जर तुम्ही व्यवस्थित घेतलं तर तुमचा प्लॉट हा सशक्त होणार आहे. रोगप्रतिकार क्षमता त्याच्यात भरपूर येणार आहे आणि नक्कीच रोगप्रतिकार क्षमता जर त्याच्यामध्ये आली तर कोणत्याही प्रकारचा वातावरणात झालेला बदल या प्लॉटवरती पाहायला मिळणार नाही. कोणत्याही प्रकारचा रोगसुद्धा या प्लॉटवर येणार आहे. नक्कीच आपण आधनमधनं बुरशीनाशक खतं सोडणार आहे, पण प्रतिकार क्षमता त्या प्लॉटमध्ये इतकी भयानक होते तर तुम्ही कल्पनाही सुद्धा करू शकत नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कारल्याच्या प्लॉटवरती आहे आणि साधारणतः 35,000 काडी या ठिकाणी आपण कारल्याची लावलेली होती. एकाही झाडाची मर या ठिकाणी झालेली नाही. जे औषधांमध्ये आपण जे रोपं आपण बुडून घेतली त्याचा उत्कृष्ट असा रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे झाडाचा ग्रोथ तुम्ही जर बघितला, झाडाची मुळी तर खूप छान असा रिपोर्ट आहे आणि एकाही झाडाची मर या ठिकाणी नाही. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला मी आता साधारणतः 10 ते 12 दिवसाचा हा प्लॉट आहे आणि याला एक ड्रिचिंग माझी ऑलरेडी झालेली आहे. अजून 4 ड्रिचिंग बाकी आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, कारल्याचं किंवा कोणत्याही भाजीपाल्याचं पूर्ण लाईफ, त्या कारल्याचं पूर्ण आयुष्य आहे ते या 5 ड्रिचिंगवरती डिपेंड असतं. ज्या 5 ड्रिचिंग आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर मित्रांनो, पहिलं त्या ड्रिचिंग ऐकण्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या पेजला फॉलो करा. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण शेतकऱ्याला सांगत असतो की आपल्या प्लॉटवरती ड्रिचिंग करायची आहे, तर शेतकरी मित्रांचा पहिला प्रश्न असा असतो की मजुराचा अभाव असतो किंवा काही माणसांची अडचण असू शकते. त्यामुळे शेतकरी मित्रांचं म्हणणं असतं की आपण हे जे औषध आहे हे ड्रीपमधून सोडले तर चालतात का? शेतकरी मित्रांनो, त्याचं कारण असं आहे, ड्रीपमधून सोडलं तरी चालतं, पण काहीतरी त्याची क्वांटिटी जास्त घ्यावी लागते आणि जास्त घेऊनसुद्धा म्हणावा असे रिपोर्ट या ठिकाणी येत नाही. त्याचं कारण असं असतं, ज्यावेळेस आपण एकरासाठी 200-300 लिटर पाण्याचं औषध देतो, ते 300 लिटर पाणी जर आपण कारला असेल, टोमॅटो असेल, फ्लावर असेल, झेंडू असेल, कोणतंही भाजीपाल्याचं पीक असेल, ते 300 लिटर पाणी साधारणतः प्रत्येक झाडासाठी 50 ते 100 मिली ह्या हिशोबात येत असतं. म्हणजे 50 ते 100 मिलीमध्ये त्याचा भरपूर सारा असा मस्त परफेक्ट डोस या ठिकाणी तयार होतो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला उत्कृष्ट येत असतो. परंतु तेच औषधं आपण ड्रीपमधनं जर दिले, ते 300 लिटर पाणी प्लस लाखो लिटर ड्रीपमधलं पाणी हे एकत्र होऊन त्याची जी क्वांटिटी असते, त्याची क्वालिटी असते, त्या औषधाचा प्रभाव ऑटोमॅटिक ते पाणी जास्त असल्यामुळे त्याचं कमी होतो आणि नक्कीच त्याचा रिझल्टसुद्धा आपल्याला झाडांना पाहायला मिळत नाही. आणि ड्रिपरचं कसं असतं, ड्रिपर थोडे झाडापासून काही लांब असतात, काही जवळ असतात, काही झाडाचे खोडात असतात. त्यामुळे ते औषध थोडंसं साईडला पण पडू शकतं आणि आपलं जे क्रॉप असतं एक 15 दिवस साधारणतः त्याच्या मुळ्या पांगलेल्या नसतात. त्याच्यामुळं जर आपण खोडामध्ये जर पंपाच्या साहाय्याने ड्रिचिंग केली तर त्याचा रिझल्ट आपल्याला उत्कृष्ट येत असतो. शेतकरी मित्रांनो, ज्या 5 ड्रिचिंग ज्या आपल्याला करायच्या आहे त्या पूर्ण 5ही ड्रिचिंग आपल्याला पंपाच्या साहाय्याने करायचे आहे. पंपाच्या पुढे तोंडाला साधारणतः 100 मिली असेल किंवा 80 मिली असेल, त्या नळीला पुढं आपल्याला डबा फिट करायचा आहे. त्या डब्यामध्ये बरोबर त्या हिशोबाने, त्या मापाने आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रत्येक झाडाच्या खोडामध्ये ड्रिचिंग करायची आहे. ह्या ज्या ड्रिचिंग मी सांगणार आहे, याच्यातल्या पहिल्या 2 ड्रिचिंग तुम्ही फुलवरीसाठी करू शकता. त्याच्यानंतर पहिल्या 4 ड्रिचिंग आपण झेंडू असेल, टोमॅटो असेल त्याच्यासाठी करू शकता आणि राहिलेल्या म्हणजे 5ही ड्रिचिंग आपण कारलं, म्हणजे ज्या ठिकाणी ज्या पिकाला लिमिटोडसारखा आजार होतो, कारला वेलवर्गीय असेल, काकडी असेल, कारला असेल, चवळी असेल, यांना ह्या पूर्ण 5ही ड्रिचिंग करू शकता. नक्कीच मित्रांनो, ह्या ड्रिचिंग आपण ट्रायल बेसवरती सांगत नाही, पूर्ण ह्या ड्रिचिंगचा अनुभव घेतलेला आहे आणि ह्या ड्रिचिंगसाठी पर्याय म्हणून तुम्हाला दुकानदार कोणतंही औषध देतील. नक्कीच हे जे औषध आहे मार्केटमध्ये एवढेच औषधं नाही, याला पर्याय आहे, पण तुम्ही चांगल्या कंपनीचे आणि त्यातले जे मी सांगतो ते औषधांमध्ये ते मॉलिक्यूल आहे का याची खात्री करा आणि नक्कीच ह्या 5ही ड्रिचिंग करा. आपला प्लॉट उत्कृष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. या 5ही ड्रिचिंग आपल्या शेवटपर्यंत, जे कारला असेल, टोमॅटो असेल, याचं लाईफ शेवटपर्यंत किती दिवस टिकवायचं आहे हे 5 ड्रिचिंग आपल्याला त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे. शेतकरी मित्रांनो, पहिली ड्रिचिंग आपल्याला साधारणतः आपण लागवड केल्यानंतर जे नर्सरीतून रोपवाटिकेतून रोप येतं आणि एक अस्वस्थ असतं ते रोप, ज्यावेळेस उन्हामध्ये आपल्या प्लॉटमध्ये येतं ते रोप अस्वस्थ असतं. म्हणजे तिथलं वातावरण आणि इथलं वातावरण त्याला मॅच होत नाही. साधारणतः एक 5 दिवस जाऊन द्यायचे, ते इथं मॅच होऊन द्यायचं. साधारणतः ते एक डेव्हलप झालं, ते जर एकदा डेव्हलप झालं त्यानंतर ते एकदा त्याच्या व्हाईट रूट एकदा चालू झाल्या, कारण ते मातीच्या संपर्कात आल्यानंतर नक्कीच त्याला प्रेरणा मिळते, नक्कीच त्याला एनर्जी तयार होते आणि ती नैसर्गिक प्रक्रिया या ठिकाणी चालू व्हायला सुरुवात होते. हळूहळू 2-3 दिवसात त्याला मुळ्यांचा फुटवा होतो आणि मुळ्या एकदा ॲक्टिव्ह झाल्यानंतर शेंड्यातसुद्धा आपल्याला फुटवा पाहायला मिळतो आणि एक 4-5 दिवस झाल्यानंतर ते एकदा प्रॉपर सेट झालं की त्यानंतर आपल्याला त्या 5 ड्रेसिंग चालू करायचे आहे. 5 ड्रेसिंगचं अंतर मी तुम्हाला सांगितलं आहे.
पहिली ड्रिचिंग झाल्यानंतर 4 दिवसाचा गॅप घेऊन दुसरी करायची, परत 4 दिवसाचा, परत 4 दिवसाचा, परत 4 दिवसाचा, असे 5 ड्रिचिंग आपल्याला करायचे आहे. शेतकरी मित्रांनो, लागवड झाल्यानंतर पहिली ड्रिचिंग आपल्याला 8व्या दिवशी चालू करायची आहे. 7 ते 8 दिवस जाऊन द्यायचे आहे आणि त्यानंतर ती ड्रिचिंग चालू करायची आहे. तर पण पहिली ड्रिचिंग करायची काय आहे, तर आपल्याला या ठिकाणी कोणतीही मर झालेली नसणार आहे. ज्या ठिकाणी आपण ट्रे ड्रिचिंग घेतलेली आहे त्यामध्ये खूप सारे मॉलिक्युल, भारीतले मॉलिक्युल आपण वापरलेले आहे. त्याच्यामुळं कोणतीही मर होणार नाही, ही 100% खात्री मी देतो आहे. त्याच्यामुळं पहिली ड्रिचिंग जी आहे ही बुरशीनाशक आपलं नाही आहे, कारण मर नाही आहे. बुरशी आपण त्या जमिनीत ठेवलेली नाही, त्या कोकोपेटमध्ये ठेवलेली नाही आणि रोपामध्ये ठेवलेली नाही. त्याच्यामुळं मर होणार नाही, ही 100% शाश्वती आपण आपल्या प्लॉटमध्ये देतो आहे. शेतकरी मित्रांनो, पहिली ड्रिचिंग तुम्हाला करायची आहे 1448 घ्यायची आहे. कोणत्याही कंपनीचं घ्या, चांगल्या फक्त पहिल्या 5 टॉप कंपनीच्या औषधं आपल्याला वापरायचे आहे. 1448 सोबत कोणत्याही प्रकारचं ह्युमिक घेऊ शकता, ज्याने मुळ्यांची वाढ होईल आणि नक्कीच आपल्या झाडामध्ये त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर आपल्याला 4 दिवस जाऊन द्यायचे आहे. 4 दिवस गेल्यानंतर साधारणतः आपल्याला दुसरी ड्रिचिंग या ठिकाणी घ्यायची आहे. तर मित्रांनो, दुसरी ड्रिचिंग आपण कोणती घेणार आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्वा केमिकल कंपनीचं मिलांज म्हणून येतं. मार्केटमध्ये खूप उत्कृष्ट असे रिझल्ट त्याचे आहे. मिलांज हे मायक्रोटन आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला 1261 हे वॉटर सोल्युबल खत द्यायचं आहे. हे दोघांच्या जोडीनं आपल्याला त्या ठिकाणी दुसरी ड्रिचिंग करायची आहे. त्या दुसऱ्या ड्रिचिंगमध्ये मायक्रोटन असल्यामुळे आणि 1261 त्यामुळे तिथे तुमचा फुटवा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्य दिल्यामुळं झाडाचा ग्रोथ असेल. तुम्ही पाहू शकता ड्रिचिंग केल्यानंतर 2 दिवसामध्ये तुमचा काय पालट या ठिकाणी प्लॉटमध्ये होणार आहे. त्यानंतर आपल्याला तिसरी ड्रिचिंग जी घ्यायची आहे, ती तिसरी ड्रिचिंग आपल्याला व्हॅल्यूम फ्लेक्सी आणि इसाबेनची घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस व्हॅल्यूम फ्लेक्सी घेता त्यावेळेस ते औषध आपण ड्रिचिंग केल्यानंतर आपलं झाडच विषारी होणार आहे. म्हणजे ते व्हॅल्यूम फ्लेक्सी दिल्यानंतर आपलं ते कारल्याचं झाड त्या ठिकाणी किंवा कोणत्याही भाजीपाल्याचं झाड ते विषारी होणार आहे. त्याच्यासोबत आपण इसाबेन देतो आहे. त्याच्यामुळं मुळ्यांमध्ये अजून ताकद येणार आहे आणि मुळ्यांमध्ये ताकद आल्यानंतर आपल्या जमिनीतले असलेले खतं किंवा मायक्रोटन हे झाड आपलं उचलणार आहे. आणि त्या व्हॅल्यूम फ्लेक्सीमुळं तुमच्या झाडावरती साधारणतः 15 दिवस कोणताही थ्रिप्सचा, माव्याचा, लिप मायनरचा, कोणत्याही रसशोषित किड्यांचा अटॅक त्या ठिकाणी होणार नाही. ही आपली तिसरी ड्रिचिंग आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, आता 4 दिवस पुन्हा जाऊन द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला चौथी ड्रिचिंग म्हणजे आपल्याला त्यामध्ये कॅल्शियम असेल आणि बोरॉन ह्या अन्नद्रव्यांचा या ठिकाणी वापर करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, ही आपली चौथी ड्रिचिंग झालेली आहे आणि लास्ट शेवटची आणि अगदी महत्त्वाची ड्रिचिंग आपल्याला 5वी ड्रिचिंग या ठिकाणी करायची आहे. जी 5वी ड्रिचिंग आहे ती व्हॅल्यूम प्राईम आहे. व्हॅल्यूम प्राईममुळं आपल्याला येणारा जो लिमिटेड आहे हा आपला लिमिटेड त्या ठिकाणी थांबला जातो. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, ज्या आपण 5 ड्रिचिंग आपलं पूर्ण भविष्य कारल्याच्या प्लॉटचं किंवा भाजीपाल्याच्या प्लॉटचं ठरवणं आहे, ते कारण हे आहे. शेतकरी मित्रांनो, व्हॅल्यूम प्राईम हे जर ड्रिचिंग केलं तर तुम्ही पुढच्या 4 महिने कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी लिमिटेड आपल्या प्लॉटवर दिसणार नाही आणि मुळी ॲक्टिव्ह ही 4ही महिने मुळी पूर्ण ॲक्टिव्ह राहते. त्याच्यामुळं आपला प्लॉट दीर्घकाळ चालतो आणि रोगाला बळी हा कमी पडत असतो. ह्या ज्या 5ही ड्रिचिंगचं शेड्यूल जर तुम्ही व्यवस्थित घेतलं तर तुमचा प्लॉट हा सशक्त होणार आहे. रोगप्रतिकार क्षमता त्याच्यात भरपूर येणार आहे आणि नक्कीच रोगप्रतिकार क्षमता जर त्याच्यामध्ये आली तर कोणत्याही प्रकारचा वातावरणात झालेला बदल या प्लॉटवरती पाहायला मिळणार नाही. कोणत्याही प्रकारचा रोगसुद्धा या प्लॉटवर येणार आहे. नक्कीच आपण आधनमधनं बुरशीनाशक खतं सोडणार आहे, पण प्रतिकार क्षमता त्या प्लॉटमध्ये इतकी भयानक होते तर तुम्ही कल्पनाही सुद्धा करू शकत नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ह्या 5 ड्रिचिंग घ्यायच्या आहे आणि ह्या 5 ड्रिचिंग घेतल्यानंतर आपल्या प्लॉटला नंतर कंटिन्यू आपले खतं वगैरे फवारे चालणार आहे. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला